देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मी MBBS लता मंगेशकर हॉस्पिटल NKP साळवे मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे. त्याच्यानंतर मग DNB मेडिसिन मी नाशिकहून केलं आहे. त्याच्यानंतर मग डिप्लोमा डायबिटीज मुंबईहून केलेला आहे. त्याच्यानंतर 2016 पासून मी माझी सुरुवात केली आहे नागपूरमध्ये. आता मला 8 वर्ष झाले, 9 वर्ष म्हणजे. तर मला आता आमचा रेमेडिया हॉस्पिटल 2023 पासून चालू झालेलं आहे आणि आता ठीक चालू आहे. आमचे म्हणजे पेशंट्स वगैरे असतात, सगळे क्रिटिकल पेशंट्स, ICU आणि डायलिसिस युनिट प्लस लॅप्रोस्कोपी, इन्फर्टिलिटी सगळं काही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. हो, नक्कीच. आता डॉक्टर म्हटलं तर थोडं सुरुवात आमची स्लोच राहते. पेशंट हळूहळू जेव्हा त्यांच्यावर आमचा भरोसा होतो तेव्हाच ते पेशंट आमच्यावर पूर्ण विश्वासाने येतात. तेव्हाच त्यांना जर बरं वाटलं, त्यांना आमच्या ट्रीटमेंटने त्यांना फायदा झाला तरच ते एकाहून एक दुसरे पेशंट जोडत जातात आणि मग असं आमची प्रॅक्टिस डेव्हलप होते. याप्रमाणेच आमचा हळूहळू हा प्रवास राहिला आहे आणि हळूहळू प्रॅक्टिस डेव्हलप झाल्यानंतर आमच्याला थोडं यश भेटलं आणि काही कोरोना काळात चांगलं नाव झाल्यामुळे पेशंट अजून चांगली वाढली. त्याच्यानंतरच मग आमचं हॉस्पिटल वगैरेची सुरुवात झालेली आहे. अशी सर काही अशी घटना आहे की जेव्हा आपण रुग्णाला बरं करतो, प्रत्येक डॉक्टर रुग्णाला बरं करण्याचं एक धाडस ठेवतात आणि प्रत्येक डॉक्टरचा हाच मानस राहतो. पण काही असे तुमच्याबरोबर झालेली अशी कोणती घटना जी तुम्हाला खूप वर्षापर्यंत कारण की एखादा रुग्ण दगावला आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांना क्लेम करतात, असे काही तुमच्या डोक्यामध्ये एवढ्या वर्षाची काही तुमची काही घटना? असं तर सहसा झाले नाही आहे, पण असं असतात की काही वेळेस आपल्या यश आपल्या हातात भेटत नाही, तर पेशंटला असं वाटतं की हे डॉक्टर की चुकीमुळे झालं आहे, पण असं काही नसतं. सहसा आतापर्यंत तर काही झालं नाही, बाय गॉड ग्रेस. म्हणजे असं काही आमच्यावर सध्या आढळलं नाही. पेशंटला समजलं की बा आपला काही पेशंटचे कॉम्प्लिकेशन जेव्हा असतात किंवा काही ट्रीटमेंट पेशंटला म्हणजे चालू केल्यानंतर पण रिस्पॉन्स येत नाही, तर त्या काळात पेशंटचा थोडासा विश्वास तुटतो. पण आम्ही त्यांना समजवलं की नाही असं असतं, तर मग तेव्हा तेव्हा विश्वास बसतो त्यांचं मग थोडंसं की आपण एक डॉक्टर असून बाकीच्या जे काही डॉक्टरांना नातेवाईक आरोप लावतात, तर अशा लोकांना काय सांगणार सर की प्रत्येक डॉक्टर काही हा देव नाहीये. प्रत्येक डॉक्टर हा वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण अशा पद्धतीच्या नातेवाईकांना डॉक्टरांना नेहमी क्लेम करणं, डॉक्टरकडे नेहमी आपलं काम करतात, कर्तव्य बजावतात. काय म्हणतात? बिलकुल बरोबर आहे तुमचं. डॉक्टर हा देव नाही आहे. डॉक्टर आपल्या अ, जे नॉलेज म्हणा आणि जे त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळेच आपलं जे ट्रीटमेंट करतो, जे आम्ही बघितलं आहे पेशंट त्याप्रमाणे. आणि प्रत्येक पेशंट वेगळा असतो. प्रत्येकाची ट्रीटमेंट जी मागची ट्रीटमेंट या पेशंटला लागेल जरुरी नाही आहे. तर हा आपला आमचं काम फक्त आमचं कर्म करणे आहे. बाकी त्याच्यात जे कर्मफळ आहे ते आमच्या हातात नसतं ते. तर डॉक्टरांचं पण तसंच आहे की आम्ही फक्त औषध करू शकतो, पण त्याचं दरवेळेस चांगला रिझल्ट होईल असं काही जरुरी नाही आहे ते. तर कोरोना काळामध्ये बऱ्याच डॉक्टरांनी आपलं कर्तव्य बजावताना त्यांचा जीव गेलेला आहे. आपण कोरोना काळामध्ये भरपूर लोकांना जीव दिलेला आहे, आपली जीवाची ना पर्वा. तर कोरोना काळातलं कशा प्रकारचं तुमचं काम, तर तुम्ही काय कोरोना काळात पाहिलं आपण? कोरोना काळ हे खूपच दुष्काळासारखं होतं. खूप भयानक स्थिती होती त्यावेळेस. मी स्वतः कोरोनाने म्हणजे ग्रस्त